सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माझे अस्तित्व माझी दत्त गुरुमाऊली. माऊलींनो, आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग 41. यापूर्वीच्या भागात आपण पाहिले की भगवान श्रीकृष्णांनी गोपिकांचे चिरहरण कसे केले. आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्णांनी याज्ञिक ब्राह्मण पत्न्यांची कशा प्रकारे मुक्ती केली. पहाटेची वेळ टळली होती आणि त्यांच्या सवंगड्यांना अतिशय भूक लागली होती आणि सवंगड्यांनी सकाळची न्याहारी सुद्धा केलेली नव्हती. त्यामुळे ते क्षुधार्थ सवंगडी सरळ बलराम दादा आणि श्रीकृष्णांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की, हे प्रिय श्यामसुंदरा बलराम दादा, तुम्ही दोघे तर अतिशय बलवान आहात आणि कितीतरी असुरांना तुम्ही नेहमीच ठार मारता. असो, परंतु आज आम्ही सर्वजण भुकेने अत्यंत व्याकुळ झालो आहोत आणि आम्हाला भुकेमुळे खूप त्रास होत आहे. कृपया तुम्ही काहीतरी करून आमची भूक भागवा आणि आमच्या जेवणाची तुम्ही व्यवस्था करा. आपल्या सवंगड्यांची अशी विनंती ऐकून श्रीकृष्ण दादा आणि बलराम यांनी त्या ठिकाणापासून जवळच एक यज्ञ संपन्न करणाऱ्या काही ब्राह्मण होते, त्या ब्राह्मणांच्या विशिष्ट पत्न्यांवरती कृपा करण्याची दोघांनी योजना आखली. कारण की त्या ज्या याज्ञिक ब्राह्मणांच्या पत्न्या होत्या त्या श्रीकृष्णांच्या थोर भक्त होत्या आणि श्रीकृष्णांनी या प्रसंगाच्या निमित्ताने का होईना त्यांच्या सगळ्यांच्या वरती कृपा करण्याची एक संधी घेतली आणि ते म्हणाले की, हे प्रिय सवंगडांनो, तुम्ही काय करा की इथून जवळच याज्ञिक ब्राह्मणांची घरे आहेत आणि तुम्ही तेथे जा. ते लोक स्वर्गामध्ये उन्नती व्हावी ह्या इच्छेने, ह्या कामनेने एक अंगिरस नावाचा यज्ञ सर्वजण करत आहेत. कृपया तुम्ही सगळेजण त्या ब्राह्मणांच्याकडे जा. पण त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांना असे सांगून देखील सावध केले की, हे जे ब्राह्मण आहेत ते वैष्णव नाही आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे आमच्या नावाचा उच्चार देखील करू नका. कारण की ते त्यांच्या वेदमंत्राचे उच्चारण करण्यात सर्वजण मग्न आहेत आणि त्यांना श्रीकृष्ण आणि बलराम या नामांचे यत्किंचितही आकर्षण नसल्यामुळे आमच्या नावाने तुम्ही त्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीची याचना करणे अजिबात योग्य नाही. परंतु तुम्ही बलराम दादांचे नाव मात्र घेऊ शकता, कारण की बलराम दादा हे क्षत्रिय असल्यामुळे कदाचित ते ब्राह्मण क्षत्रियाला दान देण्यासाठी तयार होतील, कारण मी तर एक वैश्य आहे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची आज्ञा मिळताच सर्व सवंगडी हे त्या याज्ञिक ब्राह्मणांच्याकडे गेले आणि सर्वजण मिळून त्या ब्राह्मणांच्याकडे काही दान मागू लागले. आणि दान मागताना सर्वांनी ब्राह्मणांना साष्टांग दंडवत केला आणि म्हणाले की, हे भूदेव हो, तुम्ही आम्हा सर्व बालकांची विनंती ऐका. आम्हाला भगवान श्रीकृष्णांनी आणि बलराम दादांनी त्यांच्या आज्ञेवरून आम्ही इकडे आलो आहोत आणि तुम्ही सुद्धा त्या दोघांना चांगल्याच प्रकारे ओळखता हे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही मात्र तुमचे सद्भाग्यच चिंतितो. बलराम दादा आणि श्रीकृष्ण भगवान इथून जवळच त्यांची गायी चारत आहेत आणि आम्ही देखील त्यांच्याच बरोबर आहोत. तुम्ही सर्वजण ब्राह्मण आहात, तुम्ही सर्वजण धार्मिक तत्वाचे जाणकार आहात. तुम्हाला जर काही दान द्यावेसे वाटत असेल तर आम्हाला काहीतरी खाण्यासाठी मात्र द्या, कारण आम्ही सर्वजण भुकेले आहोत. आम्ही सर्वजण मिळून बलराम दादा आणि श्रीकृष्णांच्या सोबत भोजन करू. हे सर्व बालक त्या ब्राह्मणांशी असा वार्तालाप करत होते, परंतु त्या ब्राह्मणांनी मात्र त्या सवंगड्यांच्याकडे साधे लक्षही दिले नाही किंवा त्यांचे म्हणणे देखील ऐकले नाही. आता बलराम दादा आणि श्रीकृष्णांचे हे सवंगडी जरी आपल्याला साधे बोळे बालक वाटत असले तरी सुद्धा ते हे जे ब्राह्मण होते, वैदिक कर्मकांड करणारे हे जे ब्राह्मण होते, त्यांना देखील ते मार्गदर्शन करण्याच्या स्थितीत होते. परंतु हे ब्राह्मण मात्र आपल्याच कर्मकांडात गुरफटलेले होते आणि त्यांना भगवंताच्या या दिव्य स्तरावरील
जे भक्त होते त्या भक्तांची सूचना देखील ते समजू शकले नाहीत. आणि साक्षात परमेश्वर आपल्याकडे काहीतरी याचना करीत आहेत याची देखील यत्किंचितही जाणीव या ब्राह्मणांना त्यांच्या हृदयात झाली नाही. अशा प्रकारे सवंगडी परत श्रीकृष्णांच्याकडे आले आणि त्यांना झालेला सर्व प्रसंग त्यांनी सांगितला. त्यावेळेला वेदाभ्यासाचे अंतिम उद्दिष्ट हे श्रीकृष्णांना जाणणे हेच असते, परंतु वैदिक ज्ञानात आणि कर्मकांडात प्रगती असून देखील हे ब्राह्मण श्रीकृष्णांना जाणू शकत नसल्यामुळे त्या ब्राह्मणांचे सर्व ज्ञान हे व्यर्थच होते. अशा प्रकारे त्या ब्राह्मणांनी त्या गोपबालकांना काहीच उत्तर दिले नाही. त्यावेळेला त्या बालकांची मोठी निराशा झाली आणि त्यांनी सर्व वृत्तांत हा भगवान श्रीकृष्णांना कथन करून सांगितला. अशा प्रकारे सवंगड्यांनी सांगितलेली माहिती ऐकून श्रीकृष्णांनी मंद स्मित केले आणि त्यांना सांगितले की मित्रांनो, हरकत नाही, ब्राह्मणांनी तुमचा अनादर केला म्हणून तुम्ही त्याचे दुःख मांडण्याचे अजिबात काहीही कारण नाहीये, कारण हा भिक्षा मागण्याचा प्रकारामधील एक प्रकारच आहे. जो भिक्षावृत्ती ज्याने स्वीकारली आहे त्याने असे समजूच नये की आपल्याला सगळ्या ठिकाणी यश मिळणार आहे. काही ठिकाणी ते अपयशी देखील ठरणार, परंतु त्यामुळे त्यांनी कधीही निराश होऊ नये. अशा प्रकारे भगवानांनी त्यांच्या सवंगड्यांची समजूत घातली आणि त्यांना पुन्हा तिकडेच जायला सांगितले. आता मात्र त्यांनी सवंगड्यांना त्या ब्राह्मणांच्या ज्या पत्न्या होत्या त्यांच्याकडे त्यांना पाठवले, कारण की त्या भगवान श्रीकृष्णांच्या थोर भक्त होत्या आणि सदैव भगवंताच्या स्मरणात त्या लीन होत्या. त्यामुळे तुम्ही आता त्यांच्याकडे जा आणि माझे आणि बलराम दादांचे नाव सांगून तुम्ही त्यांना अन्नाची याचना करू शकता आणि मला खात्री आहे की तुम्हाला हवे तेवढे अन्न त्या याज्ञिक ब्राह्मणांच्या पत्न्या ज्या आहेत त्या नक्की देतील. अशा प्रकारे गोपालकृष्णांच्या आज्ञेप्रमाणे ते सर्व सवंगडी तात्काळ त्या ठिकाणाहून निघून ते जे याज्ञिक ब्राह्मण होते त्यांच्या स्त्रियांच्याकडे गेले. त्या घरामध्ये बसलेल्या होत्या. त्या सर्वांनी सुंदर असे शृंगार केला होता, सुंदर असे वस्त्रालंकार घातलेले होते आणि त्या सर्वांना पाहून त्या सवंगडांनी सादर दंडवत प्रणाम केला आणि ते सवंगडी त्या स्त्रियांना म्हणाले की मातांनो, आमचा हा साष्टांग दंडवत आपण स्वीकार करावा आणि आमची विनंती ऐकून घ्यावी. बलराम दादा आणि श्रीकृष्ण हे जवळच येथून एका वनामध्ये बसलेले आहेत आणि आम्ही सर्वजण तेथे गायी चारण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांच्याच सांगण्यावरून आम्ही आता तुमच्याकडे आलो आहोत आणि आम्हा सर्वांना अतिशय भूक लागलेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना काहीतरी खाण्यासाठी मिळावे म्हणून आम्ही आपल्याजवळ अन्नाची याचना करत आहोत. आणि आमच्याबरोबर श्रीकृष्ण आणि बलराम दादा देखील भोजन करतील आणि त्यांच्याबरोबर आम्ही देखील आमची भूक भागवू. अशा प्रकारे त्या सवंगड्यांची विनंती ऐकताच त्या ज्या ब्राह्मणांच्या स्त्रिया होत्या त्यांना अतिशय आनंद झाला आणि बलराम दादा आणि श्रीकृष्ण भगवान यांना भेटण्याविषयीची त्यांची ओढ अतिशय त्यांना ओढ लागली आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या भेटीसाठी आतुर झाल्या होत्या. भगवान श्रीकृष्णांचे अखंड ध्यान करून त्या अतिशय प्रगत असलेल्या योग समाधीच्या अवस्थेत होत्या. त्या ठिकाणी यज्ञ चालू असल्यामुळे त्या दिवशी जेवणामध्ये अनेक उत्तम प्रकारची व्यंजने तयार केलेली होती. त्यांनी ती सर्व व्यंजने उत्तम पदार्थ त्यांनी आपल्यासोबत घेतले आणि आपल्या परमप्रिय व्यक्तिमत्वाला म्हणजेच भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी त्या निघाल्या. जणू काही नद्यांनी समुद्राच्या भेटीसाठी ज्याप्रमाणे नद्या ह्या आतुरतेने समुद्राला भेटतात त्याचप्रमाणे त्या सर्व ब्राह्मणांच्या पत्न्या भगवान श्रीकृष्णांना आणि बलराम दादांना भेटण्यासाठी निघाल्या. अतिशय दीर्घ काळापासून ह्या ज्या ब्राह्मणांच्या पत्न्या होत्या त्या भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी अगदीच आतुर झाल्या होत्या. त्या जेव्हा त्यांच्या घरातून बाहेर पडू लागल्या तेव्हा त्यांच्या वडिलांनी, मुलांनी, नातेवाईकांनी, त्यांच्या पतींनी त्यांना विरोध केला, परंतु त्यांनी कुणाचेही काहीही ऐकले नाही
आणि भगवान श्रीकृष्णांच्या आकर्षणामुळे त्या सर्व स्त्रिया ह्या त्यांनी वृंदावनात प्रवेश केला. भगवान श्रीकृष्ण सवंगड्यांच्या सोबत त्या ठिकाणी गायी चारत होते. त्यांनी पाहिले भगवान श्रीकृष्णांची अंगकांती ही सावळ्या वर्णाची अतिशय सुंदर अशी आकर्षक होती. भगवान श्रीकृष्णांनी जणू काही सोन्यासारखी चमकणारी पीतवर्ण परिधान केली होती. त्यांच्या गळ्यामध्ये सुंदर सुंदर वनफुलांचा हार होता. त्यांच्या डोक्यावरती सुंदर असे मयूरपंख शोभत होते. वृंदावनामध्ये सापडणाऱ्या अशा प्रकारच्या विविध रंग खनिजांनी भगवान श्रीकृष्णांच्या अंगावरती सुंदर सुंदर चित्रे देखील काढली होती. अशा प्रकारे ते एखाद्या रंगभूमीवरील नर्तकांसारखे भगवान श्रीकृष्ण हे शोभत होते. त्या याज्ञिकांच्या पत्न्यांना भगवान श्रीकृष्णाचे आणि बलराम दादांचे दर्शन झाले आणि श्रीकृष्णाने तेथे आलेल्या त्या याज्ञिक पत्न्यांचे स्वागत केले आणि ते म्हणाले की हे स्त्रियांनो, तुम्ही खरोखर खूप भाग्यवान आहात. मी तुमचे येथे स्वागत करतो आणि मी तुमच्यासाठी काय करू ते कृपया तुम्ही मला सांगा. कारण की तुम्ही तुमच्या कुठल्याही नातेवाईकाचे, तुमच्या पतींचे, तुमच्या बंधूचे, तुमच्या पिताचे कुठल्याही प्रकारच्या विरोधाची पर्वा न करता तुम्ही माझ्याकडे आला आहात. त्यामुळे आणि कुठल्याही हेतूशिवाय, कुठल्याही प्रतिकूल स्थितीला न जुमानता केलेली माझी ही जी काही प्रेममय सेवा आहे ती सर्व प्राणीमात्रांच्यासाठी नेहमीच मंगलदायक असते. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण येथे आपल्याला स्पष्ट करत आहेत की जे प्राणी त्यांना शरण जातात त्या मनुष्याच्या इतर सर्व जबाबदाऱ्या त्यांनी स्वतःवरती घेतलेल्या असतात आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या चरणी सर्वजण जणू काही समर्पणाचा आपला मार्ग बद्ध करून तो जो जीवात्मा आहे तो सर्वात अधिक मंगलदायक होत असतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.